हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ना आज एका ताईंची कमेंट आलेली की ना ताई तुमचा व्लॉग आला नाही. तर पण काय माझा प्रॉब्लेम काय झाला की मला मायग्रेनचा त्रास आहे आणि माझं खूप भयंकर डोकं दुखते. म्हणजे समोरून इथे पण दुखते आणि पाठीमागनं पण दुखते, डोळे पण दुखतात ते. त्याच्यामुळे मी काय ब्लॉग शूट केला आणि आज सकाळपासून मी झोपलेली होते. आणि तुम्हाला माहिती आहे परी ना माझ्या माहेरी म्हणजे तिच्या मामाकडे गेली आहे. 2 दिवस झाले, आज 3रा दिवस. आता संध्याकाळचे 4:45 वाजले आणि तिचे ना मला 4-5 वेळेस तिचे कॉल येऊन गेले की आई ये ना गं मला घ्यायला, आई ये ना गं मला घ्यायला. आणि मी झोपलेली होते. तर मग मी आता निघते तिला घ्यायला, कारण मग ती रडेल परत मी नाही गेले तर. मी जाणार होते उद्या साची आणि मी उद्या तिला घ्यायला जाणार होतो. सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येणार होतो, पण ती राहायलाच तयार नाही. तिचे सारखे म्हणजे रडत नाही आहे पण सारखे मला फोन करते की आई ये ना मला घ्यायला. तर आता मी तिला घ्यायला जाणार आहे आणि मी झोपलेलीच होते. मला उठायची पण बिलकुल इच्छा नव्हती. 2 गोळ्या खाल्ल्यात झोपले होते. थोडं अजून किंचित काहीतरी थोडंसं माझं डोकं उतरलेलं आहे, नाहीतर माझं डोकं खूप जास्त दुखतं आहे. आणि मायग्रेनचा त्रास म्हटल्यानंतर खूप भयंकर त्रास होतो, पण मी 2 गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे थोडंसं किंचित बरं वाटलं आहे. आता वीर आणि मी निघालेले आहे जायला. तर साईल आला आहे कॉलेजवरनं. तर साईलसाठी जेवण बनवून ठेवलं आहे आणि त्याला सांगते मी आता की तू जेवण कर आणि झोप आवरून तुझं अभ्यास वगैरे करून. आणि मी उद्या सकाळी येते. जर मला उद्या लेट झालं तर त्याच्यासाठी टिफिन मागवल, मग तो टिफिन खाऊन मग कॉलेजला जाईल. तर आता तो जस्ट कामाकडे गेला. मी झोपलेले होते, मला माहीतच नाही तो कधी कामाकडे गेला. तर त्याला कॉल करत होते पण त्याचा मोबाईल पण त्याने घरातच ठेवला आहे. आता कामाकडे जाते आणि त्याला सांगते की ना तू ये घरी आणि मी जाते म्हणून असं. तर आता वीरला घेऊन चाललेले आहे मी. तर तो जेवण वगैरे करून झोपेल. वीरू चल बाळा उठ, केस विंचर लगेच. आता कामाकडे जाते आणि मग त्याला सांगून त्याला घरी पाठवते आणि तशीच मग मी शिबलापूरला जाते. तर आता डायरेक्ट गेल्यानंतर भेटते तुम्हाला, कारण मी जाणार आहे स्कूटीवरती, मी आणि वीर. इथून तरी 24 किलोमीटर आहे. मला जायला 1 तास तरी लागेल. आता घरातलं तर सगळंच आवरलेलं होतं सकाळी. आणि खरं म्हणजे ना परी नाही आहे ना तर मला इतका भयंकर बोर होत होता, इतका भयंकर ना मला करमतच नव्हतं. कारण वीर जायचं 9 वाजता, साहिल जायचं 8:30 वाजता आणि दिवसभर घरामध्ये मी एकटीच. आपण मोबाईल बघून बघून किती वेळ बघणार, आणि मोबाईल बघितलं की मला असा मायग्रेनचा त्रास होतो. झोप तर मला बिलकुलच येत नव्हती. म्हणजे मला एकदमच असं आहे ना कसं तरी होत होतं घरामध्ये. तर म्हटलं आता जाऊ द्या, आता पहिलं परीला जाऊन घेऊन येऊ. आणि ना मी जर आता झोपले ना तर मी रात्रभर आणि आत्ता जे झोपले ते सकाळीच उठणार. त्याच्यामुळे म्हटलं गेलं तर तिकडे जाऊन थोडंसं फ्रेश पण होईल आणि परीला पण बरं वाटेल, ती पण रडणार नाही. तर चला आता निघते मी ना. कामाकडे आले होते, यांचं काम चालू आहे. ही भिंत वगैरे बांधून झाली आहे आणि इथे खाली ना ही जी खिडकी ना ही पण बांधली आहे. आता साईल जाईल घरी, आता आम्ही जातो. चला साईल, वीर चला. सिमेंटच्या गोण्या किती आहे? 2, 4, 6, 7. चावी फिरव ना, चावी चालू नाही होत, तिला मागं पुढं कर. आली आई, आली. आईला बोलवत होती ना, कशाला बोलवत होती माझी कशाला बोलवत. पर हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. त्याच्यावर मसाला टाकायचा आणि खायचं. कॅमेरा पकडतो मी. माझं बच्चू काय राहू दे. मम्मी इकडे घास कापतीये आणि आम्हाला आता जस्ट जालू मामा भेटला.
जालू मामा आम्ही मागे पुढेच होते. मला जर माहित असतं ना हा ह्या टायमिंगला घरी येतोय तर याच्याच गाडीवर मी आज आले असते संगनमेरवरनं. आणि इकडे माझी श्रीयू. ऐकड पाय ए श्रीयू टाकलं त्याच्यावर. वा घरी गेलो खायचं नव्हे. सानू दीदी तुम्ही सगळे सोबत. हळू हळू पडशील. पळाला. का बरं चोर आले तुमच्याकडं? द्या दुपार 2 तोळ्याचे नेले पानगुळीचे. अयो आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो. मग नाही हाती लागले? काय गम झाली तर कोणलं दुकान पासून पुढे गेलो हम्म. आणि गाडी लावली. हं. गाडी लावल्यावर ते मागच्या बाकड्या आले टाकले. गाडी स्टँडला लावली म्हणजे कोण बाकड्या आले टाकल्या होलसेलवाले बघून 10 जणांच्या डायरेक्ट गाडी वाढवून त्यांनी खाली पाडून अशी बापरे. डायरेक्ट मी दगड टाकणार चायला म्हणलं नेमके चोरायचं का तुम्ही टिंगली चालू आहे. आणि मग त्यांच्या मागून लोक पळत आले. तिकडून पिंपरी शिकला पळून गेले. भेटले का नाही? नाही बापरे. घन गाड्या होत्या 10-20 तर नाही त्यांच्या मागे. बापरे. ए बेबो काय खाटय ग माझे बेबड. चला आजीकडे जाऊ आपण. परी घरी चालली. चला. ए चल मामा तू आमच्या मागे मागेच होता का रे? मम्मी घास कापत होती. जालदादा पण होता तर मस्त गप्पा मारत बसलो. जालदादा पण खूप दिवसानंतर भेटला होता आणि तो गेला आता त्याच्या घरी. मम्मीचा घास कापून झाला. पप्पा गेले दुधाला आणि वीर परी मला भेटली वीर आणि लगेच घरात पळाला. आता घरात जाऊन मुलं खेळत असतील. अजून तर मी काही घरात गेले नाही. वहिनी जॉबवरून आल्या. त्या म्हणतो त्या चला घरी. म्हटलं थांबा बसते मम्मीजवळ 5-10 मिनिट. मम्मीचा घास कापून झाल्यानंतर मग आत्ता जस्ट मम्मीला गाडीवरच घेऊन मी घरी आले. पप्पा गेले दुधाला आणि त्यांचं चाललं आहे की पानोडीला सप्ताह बसला आहे ना तर तिकडे सप्त्याला जाऊ म्हणून. आज अजून डोकं दुखते पण बघते थोडासा कोरा चहा घेते लिंबू पिळून. मग जरा बरं वाटलं की मग जाते. इकडे मम्मीचे कपडे चेंज करायचं काम चाललं आहे. वावरातले कपडे. आणि इकडे गाया दाखवते मी एकदा तुम्हाला सगळ्यांना. हे बघा इकडे गाया आहेत एवढ्या. तिकडे छोट्या गाया आहेत. आता गायांचं सर्व आवरलंय. चारा वगैरे खाऊन झालाय त्यांचा. असं खाऊन झाला किती खाऊन झाली बाई. हां या मम्मीने त्यांच्याकडे ना एक जोडपं आलं होतं. कामाला ठेवलेलं होतं. ते जोडपं यांच्याजवळ ना 20-25 दिवस पण थांबलं नाही. ते लोक बिलकुल काम करत नव्हते. म्हणजे नवीनच लग्न झालेलं जोडपं होतं पण तो मुलगा बिलकुलच काम करायचा नाही आणि ती मुलगी सगळं काम करायची. नंतर तो नाही म्हटला थांबायला. ते गेले. त्यांना मस्त इकडचं घर दिलं होतं. त्या घरामध्ये ते राहत होते पण अजिबात नाही. 20-25 दिवसातच नाही म्हटले निघून गेले. मी तुम्हाला ते घर दाखवते एकदा. बघा इकडे घर आहे आणि ह्या घरात आम्ही पहिलं राहायचो. हे बघा हा पहिला ना आमचा हॉल होता छोटूसा एकदम. आणि इकडे एक रूम आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. तर इकडे अशी ही रूम होती. इथे असं किचन होतं. म्हणजे त्यांना वापरायला खूप छान होतं. सगळ्या गोष्टी होत्या. आणि इकडे असं चूल वगैरे होती. चुलीसाठी होतं. इकडे पाठीमागे शेती आहे आणि ह्या चुलीवरती ती स्वयंपाक करायची ती मुलगी. पण तो मुलगा ना बिलकुल काही काम करत नव्हता. ती बिचारी एकटीच काम करायची. आणि इकडे ना अशी खोली आहे ही लांबवाली. इकडे यांनी सगळं असं शेतीचं सामान ठेवलं आहे. गहू वगैरे परत हे मटेरियल वगैरे ठेवलं आहे. इकडे असं होतं. त्यांना बाज वगैरे ते पण दिलेलं होतं पण ते बिलकुलच थांबायला तयार नव्हते. ते गेले.
इकडे मस्त गाया, इकडे मुक्त गोठा आहे त्यांचं. दादाने आता नवीनच कोंबड्या आणल्यात, पिल्लं आणले होते, आता ते बऱ्यापैकी मोठे झाले आहेत. आणि इकडे आलायत वहिनी मॅडम. मॅडम आपल्याला जायचं होतं, तुम्ही साडी का काढली? म्हणून का? मॅडमची चप्पल, मॅडम पगार कमी ती मॅडमची चप्पल बघा. हा ना, 2-2 कशाचे हो? गायांचा? हा 3-3, 4-4 पगार आहे. आणि इकडे मुलांचं काय चाललंय? हा माझी चावी आत्ताच आल्या वहिनी. मम्मी वावरात होती त्याच्यामुळे 5 मिनिटात इकडे चक्कर मारून. बर. कपडे नका दाखवू. कपडे नका दाखवू. नाही हो, मी दिसते. असं आहे ना, मोकळ्या वातावरणात आलं ना थोडंसं बरं वाटतं. पण तिथे ना घरात कंटिन्यू घरात राहायचं म्हटलं ना असं बोर होते मला, इतकं बोर होते. डोकं पण एवढं भयंकर दुखतं ना आतमध्ये. आणि त्यात परी नव्हती तर मला एवढा भयंकर त्रास झाला. कालचा दिवस मी कसा परवाचा तर असा झोपण्यातच गेला माझा. पण कालचा दिवस मी कसा तरी काढला ना, आजचा तर मला बिलकुलच जात नव्हता. इतका बोर झालेला होता भयंकर की बस. मला असं झालं ना, मला मोकळी हवा पाहिजे मला. आणि आता दादा ते राहतात ना, ते हे घर आहे. आता तुम्ही बघितलं ते जुन्या घरात आम्ही राहायचो. नंतर माझं लग्न झाल्यानंतर दादाने हे घर बांधले. आतून मी दाखवते कारण वहिनी पण नव्हत्या घरी. तर वहिनीचं चाललंय लगेच नका जाऊ घरामध्ये, मी आवडते मग जा म्हणून. म्हटलं ठीक आहे चला. लागलं झाडू मारेल. सानू, ए सानू, सानू इकडे ना. नाही ना, थांब ना. नाही ग थांब. ये माझे पडू आलं ग, माझे छोण ओढ बाई. ओली खुर्ची, सगळी पॅन्ट ओली झाली माझी. हा आई लईच झाली ती. खुर्ची जास्तच पाणी होतं. ये माझे सोनिया, ये माझे नानूने, माझे मोनूने, माझे गोनूने बोलत जायचं. चल. सर आलेत विजिट करून आणि त्याला गिफ्ट भेटले परफ्यूम. आणि हा पोरगा मला काय बोलतोय माहिती का, आल्यानंतर कशाला आली तोंड घेऊन, थवड घेऊन. कशाला आली थवड घेऊन. म्हणजे त्याला वाटत होतं परी अजून थांबायला पाहिजे इथे, तू का लगेच आली. पण माझी पोरगी राहत नव्हती, माझी सोनूली राहत नव्हती, माझी मोनोडी राहत नव्हती ना. अरे बाज हंबाचा भाऊ येतो. बाज परी छान राहत होती, पण तिला आज कसं काय माहिती अचानक माझी आठवण आली. नाही तर मामा मस्त सांभाळत होता. दुपारी त्याने व्हिडिओ कॉल केला होता, त्यावेळेस मस्त तिला जेवायला दिलं, पाणी दिलं, जेवायला भरवत होता. म्हणून मला बोलतो कशाला आली. काय खेळायचंय तुम्हाला? काय खेळताय तुम्ही? काय खेळताय? वीर आल्यापासून आहे ना अभ्यासाला वर बी लागलाय. ड्रॉइंग करतोय नुसतं ड्रॉइंग. आणि ही मैना आगाऊ मैना, ही एक आगाऊ मैना. चला तर आता आम्ही चाललेलो आहोत पानोडीला. कशाला? सप्त्याला नाही, खोटं कशाला बोलताय? जेवायला चाललंय ते सांगा. वहिनी पळायलाच डायरेक्ट. चला मला आहे ना खूप जास्त थंडी वाजते. तर म्हटलं आता आहे ना जर्किंग घालून, पप्पांनी जर्किंग दिलंय, जर्किंग घालून निघतो आता आम्ही. मला तर जायचंच नव्हतं पण यांची सगळ्यांची जबरदस्ती चालली की चल म्हणून. परी फुल पॅन्ट घाल बच्चा, केस विंच छानवाले. ठीक आहे मम्मा. टन ग. एक ना माऊ आहे, त्या माऊला ना तू खूप आवडते. त्या माऊ म्हणत असतात की परीला प्लीज व्हिडिओमध्ये दाखवा ना, मला परी खूप आवडते असं म्हणतात त्या. म्हणून तुला मी व्हिडिओमध्ये घेते.
केश विंचरती बघा श्रेय कशी केश विंचरते तिच्या हाताने. पावडर. तोंड धुतलं बच्चा? तोंड धुतलं नाही? धुतलं मग पावडर कशाला लावते? चला आता निघतो. माझे शोनू बेबी नुसतं येते आणि मला चिटकते, नुसतं येतं आणि मला चिटकतं. हे बघा 2 दिवस आई भेटली नाही तुला. आई भेटली नाही 2 दिवस. आईची आठवण पण नाही आली ना तुला? आली होती. मी फेल तू लढली बच्चा? समज मी आता इथं फेल झाले. आता मी पास करतो बघ. बच्चा तू लढलं होतं नाही ना? तुला छान मी तर वाटलं फेल इथे? झालोय ना. आवडलं? आई कोणी प्यार केलं आई. तुझ्यावर? साची दीदी आणि बाजी शाची दीदी कुठे इथे होती? मामीने प्यार केलं तुझ्यावर? मामीने नाही प्यार केलं? केलं ना. न केलं मग कुणी केलं? मामाने केलं प्यार? मामाने केलं. आणि शानू दीदीने? समज मी फेल झालो. समज मी फेल झालो. आई थांब ना वीरा. समज मी- शानू आई, दीदीने इकडे बघ ना. रडायला लावलं. आई मामाने प्यार केलं. आई. शिवाजीने प्यार केलं की रडायला लावलं? आई ऐक ना. रडायला नाही लावलं. आणि शिवाबाबांनी प्यार केलं की रडायला लावलं? रडायला नाही लावलं. आणि मामीने प्यार केलं की रडायला लावलं? प्यार केलं मामीने पण. आणि शानू दीदीने नाही केलं. काय बोलली शानू दीदी? शानू दीदी काय केलं शानू दीदीने तुला? आपल्या गाडीवर जायचं का? मामी घ्या हो. स्कूटी घ्या मामी. तुमची घ्या माझी घ्या. बस बाबांच्या गाडीवर चल. सानू बस बाबांच्या गाडीवर. तुझ्यासोबत आम्ही जस्ट तिथे पोहोचले सप्तामध्ये. काही नाहीये. आणि मग प्रारब्धवादी म्हटला आज नसलं प्रारब्ध तर नाहीच भेटणार. बाबा दिसते. पण प्रयत्नवादी म्हणतो अरे आपण